नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. मी लिंगे सर, जय भवानी विद्यालय पाचवड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. गणित भाग 2, प्रकरण क्रमांक 3, वर्तुळ सर्कल. या प्रकरणामध्ये पहिले प्रमेय स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि स्पर्शिखंडाचा गुणधर्म किंवा स्पर्शिखंडाचे प्रमेय असे दोन प्रमेयावरील आपण आज उदाहरण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय आहे? स्पर्शिका त्रिज्या या दोन्ही संकल्पना इयत्ता 9वी मध्ये झालेल्या आहेत. आता वर्तुळामध्ये स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या, वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून काढलेली स्पर्शिका, म्हणजे थोडक्यात वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून एक स्पर्शिका काढता येते आणि या बिंदूला स्पर्शबिंदू म्हणतात. आणि स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. म्हणजे स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्या छेदनबिंदूजवळ होणारा कोन 90 अंशाचा असतो. म्हणजे टँजेंट रेडियस थेरम. टँजेंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. समजा आपण नाव दिले तर ओ ए आणि तर बी सी, तर आपल्याला इथे काय म्हणता येईल? रेडियस ओ ए इज परपेंडिक्युलर टँजेंट बी सी. त्रिज्या ओ ए लंब स्पर्शिका बीसी. या गुणधर्मावर आधारित 3.1 आपल्याला सोडवायचा आहे. फक्त हा गुणधर्म एखाद्या प्रश्नात 2 वेळा वापरावा लागेल, 3 वेळा वापरावा लागेल, 1 वेळा वापरावा लागेल. महत्वाचे प्रमेय काय आहे की स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला काय असते? लंब असते. त्यानंतर दुसरं प्रमेय वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून, हे वर्तुळ आहे, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून किती स्पर्शिखंड काढता येतात किंवा किती स्पर्शिका काढता येतात? तर 2 स्पर्शिका काढता येतात. आणि बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिखंडाची लांबी समान असते. या वर्तुळामध्ये, या कृतीमध्ये ए बी आणि ए सी हे 2 स्पर्शिका खंड आहेत. कसं काय? तर बाह्यबिंदू ए मधून ए बी आणि ए सी ह्या 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रेख ए बी आणि रेख ए सी हे 2 स्पर्शिखंड आहेत, टँजेंट सेगमेंट आहेत. तर ह्या टँजेंट सेगमेंटची लेंथ कशी असते? समान असते. आता ह्या दोन्हीची लांबी कशी असते? समान असते. हे प्रमेय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सिद्ध करणार आहोत. आता फक्त आपण काय करणार आहे, या 2 प्रमेयावरील काही 2-3 नमुना म्हणून उदाहरण आपण सोडवणार आहोत. तर पुन्हा सांगतो, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. त्यानंतर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिखंडाची लांबी समान असते. दॅट इज दिस टू लेंथ्स ऑफ टँजेंट सेगमेंट आर इक्वल. That is AB is equal to AC, and here OA is perpendicular to tangent BC. That is measure of angle BAO or measure of angle OAC is equal to 90 degree. या 2 प्रमेयावरील काही नमुना उदाहरण आपण बघूया. प्रश्न पहिला. काय प्रश्न आहे? सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे? 6 सेमी आहे. रेषा ए बी ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि स्पर्शबिंदू ए आहे. ए बी इज टँजेंट, पॉइंट सी इज सेंटर ऑफ सर्कल and radius is equal to 6 semi.
देन फाइंड मेजर ऑफ अँगल सीएबी. पहिल्यांदा काय शोधायचंय, कोण सीएबी चं माप. त्याच्यानंतर बिंदू सी हा रेषा एबी पासून किती अंतरावर आहे. बिंदू सी हा रेषा एबी पासून किती अंतरावर आहे. त्यानंतर आपल्याला एबी ची लांबी 6 सेमी दिलेली आहे. लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू 6 सेमी. देन फाइंड डिस्टन्स बीसी, दॅट इज डिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी टू सी. अँड लास्ट फॉर अजून काय विचारलंय, कोण एबीसी चे माप. कोण एबीसी चे माप एवढी माहिती विचारलेली आहे. We have given that radius and length of AB, and we have to find angle CAB, distance AB from point C, and distance BC, and measure of angle ABC. आता काय माहिती दिलेली आहे, वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. That is length of CA is 6 semi. Also we have given that length of AB is 6 semi. एबी ची लांबी सुद्धा किती दिलेली आहे, 6 सेमी दिलेली आहे. आपण तात्पुरते जोडूया. आता काय काय विचारले बघूया. कोण सीएबी, कोण सीएबी, मेजर ऑफ अँगल सीएबी, माप कोण सीएबी. आताच आपण गुणधर्म शिकलो. स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या, स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. म्हणजेच माप कोण सीएबी किती अंश, 90 अंश. काय कारण, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, टेंजेंट रेडियस थेरम, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. त्यानंतर दुसरं काय विचारलेलं आहे की रेषा एबी चे बिंदू सी पासूनचे अंतर किती. रेषा एबी चे बिंदू सी पासूनचे अंतर किती येईल, 6 सेमी येईल. कारण ही रेषा या बिंदूपासून किती अंतरावर आहे, 6 सेमी अंतरावर आहे. त्यानंतर रोमनांक 3 तिसरा डिस्टन्स बीसी, दॅट इज डिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी टू सी. बी पासून सी पर्यंत अंतर आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं हा काटकोन त्रिकोण आहे. आपल्याला पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला हे अंतर शोधता येईल. पायथागोरस प्रमेय हे आपण शिकलेलो आहोत. किंवा दुसरी पद्धत की त्रिकोणाच्या 2 बाजू समान म्हणून त्या बाजूसमोरील कोन समान, त्यातील एक कोन 90 अंशाचा आहे. उरलेले 2 कोन किती अंशाचे येतील, 45 अंश 45 अंश. आणि 45 अंश कोणासमोरील बाजू बघा, 45 अंश कोणासमोरील बाजू साईडला लिहितो. 45 अंश कोणासमोरील बाजू म्हणजेच एसी ही कशी असते, 1/2 गुणिले कर्ण. एसी किती आहे 6, 1/2 गुणिले बीसी आपल्याला विचारले. म्हणजे सोडवल्यानंतर बीसी बरोबर किती, 6/2. बीसी हे 6/2 येणार आहे. त्यानंतर डिस्टन्स बीसी. नंतर मेजर ऑफ अँगल एबीसी. त्याच्यानंतर कोणत्या कोणाला माप विचारले, एबीसी. आताच आपण स्पष्टीकरण दिलं की स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, टेंजेंट रेडियस थेरम नुसार अकॉर्डिंग टू टेंजेंट रेडियस थेरम, टेंजेंट AB is perpendicular to radius AC, that is measure of angle CAB is 90 degree. आणि आपल्याला इथे विचारले काय, मेजर ऑफ अँगल ABC. ABC या कोणाला माप विचारले. हा 90चा कोन असल्यामुळं आणि ह्या 2 बाजू समान असल्यामुळे, 2 बाजू समान असल्यामुळं 2 कोन समान, त्यातील हा कोन 90 अंशाचा आहे. उरलेले 2 कोन 45 अंशाचे येतील. म्हणजे हा कोन किती अंश झाला, 45 अंश. काय कारण एकरूप बाजू समोरील कोन. अशा पद्धतीने मेन गुणधर्म काय की स्पर्शिका ही स्पर्शबिंदून काढलेल्या त्रिज्येला कशी असते, लंब असते. या पॉइंट मुळे राहिलेले उदाहरण आपल्याला, राहिलेले उपप्रश्न सुटले. यानंतर दुसरा प्रश्न,
आकृतीमध्ये ओ हे केंद्र आहे, एम एन OR किती दिलेला आहे 10 सेमी, OR ची लांबी 10 सेमी दिलेली आहे. त्याच्यानंतर वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी दिलेली आहे आणि त्यावरून काय विचारलं रोमनांक 1 प्रत्येक स्पर्शिखंडाची लांबी, रोमनांक 2 मेजर ऑफ अँगल MRO, रोमनांक 3 मेजर ऑफ अँगल MRN. आता काय बघूया की OR ची लांबी 10 सेमी दिलेली आहे. OR ची लांबी किती दिलेली आहे 10 सेमी. वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. हे अंतर 5 सेमी असल्यामुळे हे सुद्धा किती असणार आहे 5 सेमी. त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर प्रत्येक स्पर्शिखंडाची लांबी काढायची. आता स्पर्शिखंड म्हणजे काय आपल्याला माहित झालेलं आहे की आर्यम आणि आर्यन ह्या स्पर्शिका आहेत, म्हणजेच रेख आर्यम आणि रेख आर्यन हे काय आहे स्पर्शिखंड आहेत, म्हणजे टँजेंट सेगमेंट आहेत. हाऊ विल यू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट? वी हॅव गिव्हन दॅट 2 sides ऑफ दिस ट्रायंगल, बट दिस ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, परंतु हा काटकोन त्रिकोण आहे. कसं काय तर ह्या गुणधर्मानुसार काय स्पर्शिकेतून काढलेल्या त्रिज्येला कसे असते लंब असते. म्हणजेच त्रिकोण OMR मध्ये मापकोन OMR किती अंश 90 अंश. हा कोण 90 अंश असल्यामुळं आपल्याला काय वापरता येईल पायथागोरस प्रमेय वापरता येईल. OR वर्ग बरोबर OM वर्ग अधिक MR वर्ग, हे काय झालं तुमचं हे पायथागोरस प्रमेय. आता ह्यामध्ये किमती ठेवून काय OR किती 10 चा वर्ग, OM 5 चा वर्ग अधिक MR वर्ग. सोडवल्यानंतर 100 बरोबर 25 अधिक MR वर्ग, म्हणजेच MR वर्ग काही 100 वजा 25 म्हणजे 75. MR बरोबर वर्गमूळ काढल्यानंतर वर्गमूळ निघत नाही, मिश्र वर्गमूळ काढूया. 25 त्रिक 75 म्हणजेच 25 चे वर्गमूळ 5 आणि 3 चे वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे वर्गमुळात 3. म्हणजेच MR ची लांबी 5/3 म्हणजे प्रत्येक स्पर्शिखंडाची लांबी किती आली 5/3 सेमी. त्यानंतर अजून काय विचारले मापकोन MRO हा कोण विचारलेला आहे. त्याच्यानंतर MRN. आता थोडा विचार केला आपण की प्रकरण क्रमांक 2 मधील की या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी आहे. कोणत्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते काटकोन त्रिकोणात तर 30 अंश कोणासमोरील. त्यामुळं मापकोन MRO किती अंशाला 30 अंशाला. काय कारण लिहिता येईल आपल्याला 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयाचा व्यत्यास. त्यानंतर MRN अशाच पद्धतीने हा सुद्धा कोण किती अंशाचा येईल खालच्या त्रिकोणात 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयाचा व्यत्यास वापरल्यानंतर हा सुद्धा कोण 30 अंशाचा येईल. आणि आपल्याला पाहिजे मापकोन MRN म्हणजे हा 30 अंश झाला, हाही 30 अंश झाला, त्याच्यामुळे हा कोण किती 60 अंश. अशा पद्धतीने छोटे छोटे उपप्रश्न मुख्य गुणधर्म वापरून मुख्य प्रमेय वापरून आपल्याला सोडवायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं काय की एकदा प्रमेय समजल्यानंतर ते प्रमेय प्रश्नामध्ये कसं वापरायचं कुठं वापरायचं हे लक्षात आल्यानंतर कोणतंही उदाहरण तुम्हाला सहज सुटेल. आजच्या व्हिडिओमध्ये 2 प्रमेय शिकलो आपण, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, टँजेंट रेडियस थेरम आणि स्पर्शिखंडाचा गुणधर्म. स्पर्शिखंडाचे प्रमेय थेरम ऑफ टँजेंट सेगमेंट या 2 प्रमेयाच्या आधारे नमुना म्हणून आपण
2 प्रश्न सोडवून दिलेले आहे. या पद्धतीने राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञा मॅथ्स चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.